चला तर मंडळी, 4 ते 5 लोकांसाठी जास्त पसारा न करता अगदी झटपट 15 मिनिटात पावभाजी बनवूया. त्यासाठी फ्लॉवर कट करून घ्यायचा. गाजर आणि बीटचं साल काढून त्याचेसुद्धा छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. धुतलेल्या भाज्या कुकरमध्ये घालायच्या. यामध्ये बटाटासुद्धा घाला. माझा बटाटा आधीच उकडलेला होता, त्यामुळे इथे घातलेला नाही आहे. मीठ, पावभाजी मसाला, वाटाणा घालून कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत 4 मध्यम आकाराचे कांदे, 2 सिमला मिर्च, टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे. कढईमध्ये तेल, बटर घालायचं. बारीक चिरलेला कांदा थोडा परतून घ्यायचा. त्यामध्ये हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, सिमला मिर्च, टोमॅटो घालून छान परतून घ्यायचं आहे. मिरची पावडर, गरम मसाला, हिंग, हळद घालून छान परतून घ्यायचं. कसुरी मेथी, धने पावडर, मीठ, पावभाजी मसाला घालून छान एकजीव करून घ्यायचं. कुकरसुद्धा थंड झालेला आहे. शिजवलेल्या भाज्या, उकडलेला बटाटा घालून छान एकजीव करून घ्यायचं. गरजेनुसार पाणी घालून भाजी शिजवून घ्यायची आहे. पॅनमध्ये तेल, मिरची पावडर, पावभाजी मसाला घालून छान तडका पावभाजीला द्यायचा. कोथिंबीर, बटर, कांदा घालून मस्त अशी चमचमीत झटपट पावभाजी तयार आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि फॉलो करा.